बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूया। आंदोलक माघारी गेले तर आमदार आणि खासदारांचं फिरणं मुश्किल होईल। मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आता सरकारला इशारा दिलाय। सरकारकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। सरकारचे आरक्षण देण्याची मानसिकता नाही। गेल्या 2 दिवसांपासून जरांगेंचं आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे। मात्र तरी देखील सरकारने कोणताही ठाम निर्णय किंवा सरकारी भूमिका देखील जाहीर केलेली नाही आणि आता जरांगे पाटील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलक माघारी गेले तर आमदार आणि खासदारांचं फिरणं मुश्किल होईल, कठीण होईल असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। सातारा संस्थांचे गॅजेटियर आणि हैदराबादचे गॅजेटियर याच्यासाठी मी 1 मिनिटाचा वेळ द्यायला तयार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे। म्हणून त्यांनी त्याच्यावर दावादावी चालली आहे। कारण सातारा संस्थांचे गॅजेटियर असं एकदम सोपा विषय, पश्चिम महाराष्ट्र पुरा बसतो आणि हैदराबादचा गॅजेटियर त्यात मराठवाडा, हैदराबादचं गॅजेटियर सांगतं मराठवाड्यातला मराठा हा कुणबी। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मराठा आंदोलकांकडून मीडिया प्रतिनिधींना त्रास दिला जातोय। होणाऱ्या त्रासाबद्दल आता जरांगेंना TVJN